पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट या ठिकाणी आली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची 5वी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे। आणि त्याचबरोबर अशी सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे आणि किती जागांसाठी ते निघणार आहे, कोणत्या महिन्यापासून फॉर्म वगैरे चालू होणार आहे। तर मेन तुम्हाला याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील विद्यार्थ्यांचा सिलेक्शन होणार आहे का 5व्या लिस्ट मध्ये, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आणि कोणत्या डिव्हिजन मध्ये तुम्ही फॉर्म भरला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आताच्या कंडिशनला राहिलेला ज्या विद्यार्थ्यांचा सिलेक्शन नाही झालाय त्या विद्यार्थ्यांचे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जेव्हा मागची जी चौथी लिस्ट लागली होती तर तेव्हा सुद्धा मी तुम्हाला तारीख सांगितलं होतं की 16 जून पर्यंत तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट पाहायला भेटणार आहे म्हणून। आणि 16 जूनला जे चौथी लिस्ट या ठिकाणी आली होती आणि मी सकाळी सुद्धा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि सांगितलं होतं की 5 वाजता नंतर लिस्ट येणार आहे चौथी। तर 5 वाजता बरोबर आली होती, 5 ते 6 च्या दरम्यान जे चौथी लिस्ट या ठिकाणी आली होती। तर आपला जो अंदाज हा 100% ज्या विद्यार्थी मित्रांनो खरा लागतो, एक लक्षात ठेवा। आणि आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची 5वी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची 5वी जी लिस्ट आहे हे तुम्हाला 15 ते 18 जुलै 2025 पर्यंत आपल्याला येणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची 5वी जी लिस्ट लागणार आहे 15 जुलै ते 18 जुलैच्या अंदर तुम्हाला 5वी लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर असं कोण तुम्हाला सांगून राहिलो, तर पहा आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी जी लिस्ट लागली होती ही 16 जूनला लागली होती आणि त्या चौथ्या लिस्टचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती हे 4 जुलै 2025 पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती। 4 जुलै आता झालेली आहे, तर आजची जी तारीख आहे 7 जुलै या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख या ठिकाणी गेली आहे, लक्षात ठेवा। तर ज्यांनी सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल आतापर्यंत, ज्यांचं लिस्ट मध्ये नाव होतं त्यांनी, तर आता तुम्हाला जे घेतल्या जाणार नाही, एक लक्षात ठेवा। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये जे त्यांनी तारीख दिली होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तर ते तारीख या ठिकाणी गेलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर मुलं जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये ज्यांचं सुद्धा चौथ्या लिस्ट मध्ये सिलेक्शन झालं तर ते मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले नाही, एक लक्षात ठेवा। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं 4 जुलै पर्यंत, जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती चौथ्या लिस्टची 4 जुलै पर्यंत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती शेवटची आणि मुलं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले नाही, एक लक्षात ठेवा। तर चौथ्या लिस्ट मध्ये काय झालंय, तर ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज होते त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय चौथ्या लिस्ट मध्ये। ज्यांना 40% झाला, 45%, 50%, 60%, 70% असे होते विद्यार्थ्यांना, तर त्यांनी फॉर्म भरताना काय केलंय जास्त पर्सेंटेज त्यांनी टाकलाय, म्हणजे 93%, 94% आणि असाच कट जे चौथ्या लिस्टचा गेला तुम्ही पाहून घेता, एक लक्षात ठेवा। तर पोरं काय करते की आपलं लिस्ट मध्ये नाव पाहण्यासाठी की बा आपलं नाव लिस्ट मध्ये येते काय हे पाहण्यासाठी पोरं काय करते की जाणून बुजून फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज त्या ठिकाणी टाकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये जे मुलांचं नुकसान झालंय, ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने इमानदारीनं पर्सेंट होते ते 60% झालं, 70%, 80%, 90%, 91%, 92%, तर ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही चौथ्या लिस्ट मध्ये, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला काहीही या ठिकाणी काळजी करायची नाही। जे विद्यार्थी 1-2 मार्कांना कटले असेल तर नक्की 5व्या लिस्ट मध्ये आपलं नाव या ठिकाणी येणार आहे। तर ही जी चौथी लिस्ट लागली तर यामध्ये भरपूर मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालली नाही, एक लक्षात ठेवा। तर ते जर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले तर त्या ठिकाणी ते मुलं सापडणार आहे आणि त्यांच्यावर जे विद्यार्थी मित्रांनो कडक कारवाई केली जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर ह्या कारणाला पोरं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले नाही आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी ते चालले नाही तर मग त्या जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत, त्या जागा जे खाली आहे तर त्यांना त्या भरावं लागणार आहे। त्याच्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो 5वी लिस्ट या ठिकाणी येणार आहे। आता बरेच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर 5वी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे,
कारण की बरेच विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलं की बाबा आता लिस्ट येणार नाही म्हणून। तर पहा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची 5वी लिस्ट येणार आहे, 100% ही लिस्ट येणार आहे। तर जवळपास 15 जुलै ते 18 जुलैच्या अंदर आपल्याला हे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची 5वी लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। लक्षात ठेवा, संयम आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे, लक्षात ठेवा। तर 4थ्या लिस्ट मध्ये फर्जीवाडा या ठिकाणी झालाय, काय विद्यार्थ्यांनी पैसे देऊन सुद्धा मार्कशीट त्या ठिकाणी बनवले जास्त पर्सेंटेज वाले, आणि ते मुलं सुद्धा त्या ठिकाणी सापडत आहे, लक्षात ठेवा। तर त्या जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो खाली आहे, लक्षात ठेवा। तर 5वी लिस्ट या ठिकाणी हमखास येणार आहे, तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, लक्षात ठेवा। आता ज्यांना 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का 5वी लिस्ट मध्ये, तर आता सांगून देतो। तर ह्या गटातील विद्यार्थ्यांचं काही डिव्हिजन मध्ये तुम्हाला लिस्ट मध्ये नाव या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ज्यांना 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील जे पण विद्यार्थी असाल, तर काही डिव्हिजन मध्ये कमी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहेत, कारण की याच्या अगोदर सुद्धा कडाप कमी गेलेला आहे 5व्या लिस्टचा। गोवा डिव्हिजन तुम्हाला एक उदाहरण देऊन आलो, ज्या ठिकाणी ST कॅटेगरीचा 45 वर कडाप गेला होता, UR कॅटेगरीचा 55 ते 60 वर कडाप गेला होता, OBC कॅटेगरीचा 60 मार्कावर कडाप त्या ठिकाणी गेला होता। तर हे काही उदाहरण या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। तर काही डिव्हिजनला कमी सुद्धा कडाप या ठिकाणी जाणार आहे, ज्यांना कमी जरी पर्सेंटेज असेल तरी सुद्धा आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, लक्षात ठेवा। तर काही डिव्हिजन असणार आहे की त्या ठिकाणी कमी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। PWD कॅटेगरीचा सुद्धा तो विद्यार्थी असू शकते की त्याचा 80च्या वरता 70च्या वरता सिलेक्शन होऊ शकते। ST कॅटेगरीचा सुद्धा विद्यार्थी तुम्हाला मी दाखवून देणार आहे, ज्याचं 70च्या वरता 80% वरतं नाव त्या ठिकाणी आहे म्हणून, ठीक आहे। जेव्हा लिस्ट लागणार आहे तेव्हा मी तुम्हाला रिझल्ट मध्ये नाव सुद्धा दाखवणार आहे कमी पर्सेंटेज वाल्या पोरांचे। EWS कॅटेगरीचा सुद्धा कडाप कमी जाण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा। तर काही डिव्हिजन मध्ये कमी या ठिकाणी कडाप जाणार आहे, ठीक आहे। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची नवीन भरती कधी निघणार आहे महाराष्ट्रामध्ये, कारण की आम्ही जेव्हा जे 2024 ची जी भरती निघाली होती ही 21,000 जागांसाठी, तर त्या भरतीमध्ये काही विद्यार्थ्यांनी मिस्टेक केली होती, काही विद्यार्थ्यांनी नावामध्ये मिस्टेक केली आहे, काही विद्यार्थ्यांनी डिव्हिजन बरोबर टाकले नाही आहे, आणि जास्त मुलं अशी सुद्धा आहे की त्यांनी डिव्हिजन चांगले टाकले नाही, लक्षात ठेवा। आणि काही मुलांचं सिलेक्शन होऊन सुद्धा काही विद्यार्थिनींचं सिलेक्शन होऊन सुद्धा त्यांनी जॉईनिंग केलं नाही, तर ते सुद्धा वाट पाहतात की बा नवीन भरती कधीपर्यंत या ठिकाणी निघणार आहे म्हणून। तर आता सांगून देतो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची जी नवीन भरती आहे, तर आता बा हे जे 2024 ची जी 21,000 जागांसाठी जी भरती होती, आता हे जी भरती आता संपत येणार आहे, जुलै महिन्यापर्यंत ही भरती संपणार आहे, लक्षात ठेवा। कारण की जुलै महिन्यामध्ये आता हे 5वी लिस्ट लागणार आहे, 5वी लिस्ट लागल्यानंतर ही भरती या ठिकाणी संपणार आहे, आणि हे भरती संपल्यानंतर नवीन भरती जे ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची, कोणत्याही तारखेला या ठिकाणी येऊ शकते। तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची नवीन जी भरती आहे हे 20 ते 25,000च्या आसपासच जागा येणार आहे, जास्त जागा येणार नाही। आता काय होणार आहे की दरवर्षी जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखच्या 2 वॅकन्सी आता निघत जाणार आहे, 2 भरत्या या ठिकाणी निघत जाणार आहे, 6-6 महिन्यानं निघत जाणार आहे। तर याच्या अगोदर जे जून महिन्यामध्ये हे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची नवीन भरती तुम्हाला पाहायला भेटली असते, पण त्यांचा ट्रान्सफरच्या रिलेटेड ते अपडेट त्या ठिकाणी आलं होतं, त्याच्या कारणानं तात्पुरती भरती स्थगिती या ठिकाणी देण्यात आली आहे, लक्षात ठेवा नवीनवाली। तर ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे, काही टेन्शन घेऊ नका। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। याच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद, जय